रोशनदादा राऊत आपल्यासाठी बक्षीस स्मॉल पॅकेट बिग धमाका रुद्र कोंडाळकर यांनी तुम्ही जर 3 विकेट घेतल्यात ओव्हरमध्ये तर 100 रुपयांचं बक्षीस रुद्र कोंडाळकर। वाव क्या बात है, छोट्या वयातच बक्षीस लावतोय, बंदा बहुत आगे जाएगा। रोशनदादा राऊत, खरं तर आपण पहिला सामना गमावलेला आहे, हा सामना तुमच्यासाठी डू और डाय असणार आहे। निखिल पहिले चेंडूवर विकेट घेतला तरी रुद्र कोंडाळकरच्या वतीने 100 रुपयांचं बक्षीस, मतलब बक्षीस देना ही है, दिल से देना है। अभिषेक राऊत यांनी तर 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयांचं बक्षीस। क्या बात है रोशन दादा, तुमचा अकाउंट आज भरणार आहे, गूगल पे नंबर देऊन ठेवा बस। रुद्र कोंडाळकर कडे रोख आहेत ना? यस रोख, यस। बघूया आता त्याच्या समोर फलंदाज आहे वैभव भिलारे। सो वैभव टू रोशन, आजच्या दिवसातील 7वा सामना, अजून 5 सामने बाकी असतील। पहिला चेंडू, पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा रोशन दादाने 18 धावा दिल्या, त्यामुळे सचिन दादा पावले त्यांचे स्पॉन्सर थोडे नाराज होते। पंच या चेंडूवर धावा एकच ना? यस। दोन चेंडू आणि 2 धावा, सॉरी 4 धावा झालेल्या आहेत। हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव, धावसंख्या होती ती 5। पुढचा चेंडू रोशन राऊत, आणि आता मात्र धावबाद जिंदाबाद। पुढचा चेंडू रोशन राऊत, मागचा सामना खरंच संदेश पवार, आपण सगळ्यांना संदेश दिलेला आहे, आणि आता मात्र पंच तुम्ही दोघांची मीटिंग घेतली तरी चालेल, पण निर्णय अचूक पाहिजे। बाद सचिन दादा पावले, जर शक्य झालं तर तुमचा आवाज पण मला खूप आवडलाय, तुम्ही पाहुणे आल्यानंतर मोठी जबाबदारी पार पाडली। धावसंख्या 5।
तर पाहूया दुसरं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. प्रतीक मोरे रुद्र, छोट्या रुद्रचे बक्षीस रोशन राऊत यांनी जिंकलेले आहेत. आणि आता मात्र रोशन राऊतनं ग्रीप पकडलेली आहे. आम्हाला अगोदरच संदेश पवारने सांगितलेलं की रोशन राऊतला दिवसाच्या खेळात रोखणं कठीण असेल, कदाचित रात्री आम्ही त्याला अडवू. आणि आता मात्र नो चेंडू 1+1 2 धावा या चेंडूवर मिळतील. नो चेंडूवरचा षटकार हा एका धावेमध्ये तब्दील होतोय. 2 धावा, धावसंख्या होते ती 8. एकाच धावेवर समाधान, धावसंख्या 9. आणि आता मात्र नो आणि बाद सुद्धा. धावसंख्या 10. आमचे स्कोरर एवढे छान काम करतायत की आपण त्यांच्यावर शंका घेऊ शकत नाहीये. धावसंख्या 10. अल्पेश आणि योगेश ही जी जोडी आहे, गोलंदाजी सुद्धा तेच करतायत आणि फलंदाजी सुद्धा तेच. आजच्या आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये संदेश पवार हा 512 पॉइंटसह अग्र क्रमांकावर आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र 1 रन डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या होती ती 11. कोणत्या पद्धतीची धाव नाहीये. बाबा काय काय घडतं रे. हॅलो, 3 गोष्टी घडल्या. अचूक फेकी आणि फलंदाजाकडून डाईव्ह, परंतु क्षेत्ररक्षणाला पंच या चेंडूचा निर्णय कळवा. पंच या चेंडूचा निर्णय. पंच या चेंडूवर एकच धाव ना, 1 धाव. यस. धावसंख्या होते ती 12. धावसंख्या होती ती 12. रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. 1 से बढ़कर कुछ नहीं. धाव संख्या होती थी 13.
मित्रांनो, आपण हा सामना आपल्याला बघायला सोपा वाटत असेल, पण जी एका एका धावेसाठी तारेवरची कसरत होते त्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की सामने किती चुरशीचे आहेत. बँडेज फर्स्ट एड बॉक्स असेल ना? अभिषेक राऊत दादा, जरा फर्स्ट एड बॉक्सचा इंतजाम करायचा आहे आपण प्लीज. आपण मुख्य आयोजक आहात. पियुष चौधरी पीसी, इकडे या जरा. फर्स्ट एड बॉक्स असेल तर प्राथमिक उपचार करायचे आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. फक्त धावसंख्या मात्र 13. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये अल्पेश दादाच्या बॅटमधून धावसंख्या होते ती 14. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव फलक हालता ठेवलेला आहे. अल्पेश दादा, या षटकानंतर फर्स्ट एड बॉक्स तुमच्यासाठी आलेला आहे. वाईड चेंडू, धावसंख्या होते 17. अल्पेश दादा, या षटकानंतर आपण फर्स्ट एड बॉक्स आणलाय हा तुमच्यासाठी. आणि पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यश. धाव संख्या होती ती 18. 18 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. देव महाडिक साठी गौरव महाडिक यांच्यातर्फे प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं बक्षीस. आकाश चव्हाण यांनी तर अल्पेश साठी प्रत्येक चौकारास. आणि आता मात्र अल्पेश दादा, जरा फर्स्ट एड बॉक्स आणला, या जरा. अल्पेश दादा या. हॅलो, थँक्यू डीजे. देव महाडिक साठी गौरव महाडिक यांचे 100 रुपये लागू. दादा फोन करा जरा, मी बोलतो द्या. गौरव दादा, 100 रुपये जमा करा जरा आमच्याकडे, म्हणजे आम्ही देऊ देवदादाला. कारण स्टंपिंग विकेट बॉलरच्या नावावर भेटत असते. वाईड चेंडू, धावसंख्या होते 19. धावसंख्या होते ती 20.
शेवटचे 4 चेंडू शिल्लक. टाकलेले चेंडू 20, झालेल्या धावा सुद्धा 20. पुढचा चेंडू. आणि आता मात्र चौकार. आता या चेंडूवर जर देवने विकेट घेतलं तर गौरव महाडिक यांच्यातर्फे तब्बल 500 रुपयांचं बक्षीस. धावसंख्या 25. राहिलेल्या 2 चेंडूंमध्ये जर चौकार गेला तर मग फलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. आर के डेव्हलपरचे कायदेशीर सल्लागार. वाईड चेंडू. धावसंख्या होते बालाजी येलगट्टे. आपण स्टेजवर यायचंय. वाइड गेंदों की झड़ी लगा रखी है. धाव संख्या 27. वाइड चेंडू. धाव संख्या 28, 28. खरं तर या 4-5 धावा जास्त गेलेल्या आहेत देवकडून. यानंतरचा सामना देवा सुपर किंग्स आणि संदेश दादा स्पोर्ट्स. अनिलजी गुजरे आपण टॉस साठी यायचे. अनिलजी गुजरे. धाव संख्या 29. ₹500 लागू. गौरव दादा ₹600 द्यायचे आपण.
हॅलो. प्रितेश मोरे अगदी खारेगाववरनं आपल्याकडे स्पर्धा बघायला आलेले आहेत. तर प्रणित गायकवाड जे अलिबागवरनं आपल्या या स्पर्धेसाठी निखिल चाळकेंच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. दोघांनी स्टेजवर यायचंय. हॅलो. दोन्ही पाहुण्यांनी स्टेजवर यायचं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. उद्या फायनल आहे, उद्या पण यायचं आहे साहेब. आता येऊन स्टेजवर बसा जरा. मोरे आणि गायकवाड. खरे तर आम्ही अलिबागला कुलाबा किल्ला बघायला येत असतो. योगेश दादाची अफलातून गोलंदाजी. 30 धावांचं लक्ष. पहिल्या चेंडूवर 1 धाव. वाईड चेंडू. धावसंख्या होते 2. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. धावसंख्या होते ती 3. धावसंख्या होते ती 4. अमय स्पोर्ट्स संघाला सांभाळून खेळावं लागेल, कारण गोलंदाजी अल्पेश आणि योगेश अशी गोलंदाजी आहे की हुकुम के इक्के. वाईड चेंडू. धावसंख्या होते 5. अजून 25 धावांची गरज. आता मात्र देव महाडिक थोडासा चेंडू डॉट करताना पाहायला मिळतोय. रोशन राऊत यांची बॅट अजूनपर्यंत म्हणावी तशी चाललेली नाहीये. बोला बोला. हॅलो. एक धाव ना. 1-21. अल्पेशच्या प्रत्येक विकेटसाठी आकाश चव्हाण यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. संजयजी नरे आपण स्टेजवर येऊन बसायचंय. वाईड चेंडू. संजयजी नरे कम ऑन द स्टेज. इंज्युअर्ड खिलाडू सुद्धा किती छान खेळतो बघा. अल्पेश दादा तुसी ग्रेट हो, बहुत बढ़िया. आकाश चव्हाण यांनी तुमच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस लावलंय. धावसंख्या 8. अजून 22 पाहिजेत.
धावसंख्या होते ती 9. वाईड चेंडू. धावसंख्या 10. आणि आता मात्र क्लीन बोल्ड. हलकीसी भूल दांडी गुल. अजून 20 धावांची गरज आहे. आणि आता मात्र चौकार. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. प्रणय गायकवाड यांच्याकडे प्रणित गायकवाड यांच्यातर्फे या चौकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होते 16. 16 का डोला. 10 चेंडू 14 धावांची गरज. खरं तर सुमित राऊत हे तर आमचे ओव्हरऑल स्कोरर आहेत. 2 धावा या चेंडूवर. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. निर्धाव चेंडू. खांबाला लागलेला आहे. धावसंख्या होते 19. अजून 11 धावांची गरज. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज. आता मात्र काय घडणार आणि काय बिघडणार. 6 चेंडू 11 धावांची गरज. अमय स्पोर्ट्सला हा सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 11 धावा. रोशनजी राऊत पहिला सामना सुद्धा आपण गमावलेला आहे. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर तुम्हाला बरंच काही करावं लागेल. तर पाहूया साई सिद्धी वॉरियर्सचा गोलंदाज वैभव भिलारे. आणि आता मात्र रोशन राऊत. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज.
दुसरा सुद्धा चौकार. अशा चौकारांवर बक्षीस लावत नाही, कमाल वाटते थोडी. थँक्यू डीजे. अजून या चेंडूवर जर चौकार मारला तर रोशन दादा, अभिषेक दादांनी तुमच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस लावलंय. हा एक चौका तुमच्या अकाउंट मध्ये तेजी आणू शकतो. या चेंडूवर चौकार मारा, सामना जिंका, बक्षीस जिंका. आणि प्रेक्षकांचं मन जिंका. खूप छान. एकच धाव. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. खर तर साई सिद्धी वॉरियर्स कडे आपण मगाशी पण बघितलं, तिसरा गोलंदाज नाहीये. मगाशी सुद्धा 18 धावा दिलेल्या. आता सुद्धा पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आणि आता तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज. हॅट्रिकचं बक्षीस खरं तर अभिषेक दादा राऊत यांनी लावलं होतं पण ते गमावलेलं आहे.